जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 20 शताब्दी वर्षानिमित्त सावित्रीबाईच्या लेखी आपल्यासाठी घेऊन आले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्यावरील 200 कविता. मी सौ माधुरी धनवकार आज आपल्यासाठी घेऊन आली आहे माझी स्वरचित कविता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. चला तर मग ऐकूया. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानज्योतीने दूर केले. मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य सारे वाहिले. अपमानाचे दगड सोसूनही ध्येय कधी नाही सोडले. सावित्रीच्या धैर्याने स्त्री शिक्षणाचे दार उघडले. सावित्रीच्या धैर्याने स्त्री शिक्षणाचे दार उघडले. हातात पुस्तक घेऊन नव्या युगाची वाट दाखवली. शिक्षणाच्या प्रकाशाने स्त्रीची दुनिया उजळवली. समतेचा संदेश देत माणुसकीची शिकवण दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्राची शान वाढवली. या कवितेचा भावार्थ. या कवितेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा आणि त्यागाचा गौरव केला आहे. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. समाजाचा विरोध, अपमान आणि त्रास सहन करूनही सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी शिक्षणाला अज्ञानाचा अंधार दूर करणारी ज्ञानज्योत मानले. स्वतः अनेक अडचणी सहन करून मुलींना शिकवले आणि स्त्रियांना आत्मविश्वास, स्वाभिमान व समानतेचा मार्ग दाखवला. शिका, पुढे चला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा, हा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यातून दिला. म्हणूनच सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हे, तर स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या महान क्रांतिज्योती आहेत. युगाची वाट दाखवली. शिक्षणाच्या प्रकाशाने स्त्रीची दुनिया उजळवली. समतेचा संदेश देत. मग कशी वाटली आजची कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.